नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगला स्टडी मालिकेच्या उद्याच्या भागात काही कमांड ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। आता इकडे अधिपती भुवनेश्वरीशी बोलू लागत असतो। अधिपती म्हणतो भुवनेश्वरीला, तुम्हाला हे लग्न करायचे आहे साहेब, काही पण एक गरज नाहीये। या लग्नामध्ये प्रेम कुठे, आता फक्त एक सौदा झालाय। जेव्हा मास्तरीनबाई या घरी येईल तेव्हाच तुमच्याशी लग्न करतील। आता भुवनेश्वरी म्हणते लग्न होतंय तर उद्या ना अधिपती, याच्यामध्ये उगाच खबर तुम्ही अडथळे निर्माण करताय बरं। आता अधिपती पण बोलतो, मी मागच्या वेळेस तुमच्या लग्नाला तयार झालो होतो, पण मागच्या वेळेची गोष्ट वेगळी होती आणि ह्या वेळची गोष्ट वेगळी। तुम्ही समजून घ्या आईसाहेब, यांच्याशी लग्न करू नका। जर का मास्तरीनबाई घरी आली लग्न करणारच नाही। आता हे 4 वाजता पण बोलतो तसं काही पण एक नाही, मी लग्न करेल पण अक्षरा लवकरात लवकर या घरी परत आली पाहिजे। आता अधिपती बोलतो म्हणजे हेच आहे ना, मास्तरीनबाई घरी आले तर तुम्ही लग्न करणारच नाही। आता भुवनेश्वरी म्हणते मी मास्तरीनबाईंना घरी परत घेऊन येते ना। लेच अधिपती बोलतो तुम्ही त्यांना परत घरी कसं काय आणणार आहे बरं। आता भुवनेश्वरी सांगते की आम्ही स्वतःहून लग्नाला तयार झालो असं आम्ही त्यांच्या पुढे सांगू। अधिपती तुम्ही जाऊन त्यांची माफी मागा, आमची चुकी झाली असं बोला आणि मास्तरीनबाई परत घरी येऊन जाईल। आता अधिपती बोलतो जर का तुम्ही स्वतःहून लग्नाला तयार झाला असं त्यांना सांगितलं तर त्यांना याच्यावरती विश्वास अजिबातच पटणार नाही, कारण की त्या शिकलेल्या सवरलेल्या त्या आपल्यासारख्या थोडी नाही, त्यांना लगेच जे काही खरंय ते कळून जाईल। प्लीज तुम्ही लग्न करू नका, 4 वाजता सूर्यवंशी ना असेच आहे, एकदम सोदा करायला पाहताय तुमच्याबरोबर। आणि भुवनेश्वरी पण बोलते अधिपती होतंय लग्न, होऊ द्या नका बरं, तेच बोलताय बरं तुम्ही। आता अधिपती बोलतो तुम्हाला जे करायचं ते करा। आता मात्र इकडे सीन चेंज होतो। आता इकडे अक्षरा ओमकार शिवानीशी बोलू लागत असते। अक्षरा म्हणते मला ही लवकरात लवकर बातमी अधिपतीला सांगायची, पण कशी सांगू मला काही पण एक सुचत नाही। तेवढं शिवानी म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे, जर का आपण अधिपतींना घरी जाऊन ही बातमी सांगितली तर। अक्षरा म्हणते तिथे भुवनेश्वरी मॅडम आहे ना, त्यांच्यासमोर मी बातमी सांगू नाही शकत। जर का भुवनेश्वरी मॅडम पुढे बातमी सांगितली तर ते परत अधिपतींचे कान भडकवतील, त्या काय करतील ना भुवनेश्वरी मॅडम, त्यांचं आपण काही एक बोलू शकतच नाही। तर ओमकार आणि शिवानी बोलता जर का आम्ही काही एक प्लॅन करून जर का त्या भुवनेश्वरी मॅडमला घराच्या बाहेर नेलं आणि तेवढ्यात तुम्ही बातमी अधिपतींना सांगितली तर ते ऐकून अक्षरा प्रचंड खुश होते। अक्षरा म्हणते एक काम करू, आपण असंच करू। आणि आता अक्षरा पण ती बातमी अधिपतीला सांगणार राहते आणि अक्षराने ती बातमी अधिपतीला सांगितल्यावरती अधिपती प्रचंड खुश होईल आणि अधिपती खुश झाल्यावरती तर आता 4 वाजता लग्नाला परत नकार देईल का, कारण की अधिपतीला ही बातमी कळल्यावरती अधिपती अक्षराला घेऊन तर घरी परत येईलच आणि अक्षरा परत घरी आल्यावरती 4 वाजता पुढे काय करेल, लग्नाला नकार देईल का नाही, मालिकेत नेमकं पुढे काय होईल पाहण्यात फार चंजक ठरणार। तेव्हा भुवनेश्वरीचे चांगलेच 12 वाजता आपल्याला बघायला मिळणार आहे। तुम्हाला काय वाटतं भुवनेश्वरी परत नेमकं काय चाल करेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुला शिकवीन चांगला स्टडी या मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।